व्यसनामुळे त्रस्त आहात, व्यसनामुळे आपलं आयुष्य उद्ध्वस्त होताना दिसतंय। सिगारेट, गांजा, दारू अशा अनेक व्यसनांमुळे अनेकांचे आयुष्य उद्ध्वस्त झाले। आपले उद्ध्वस्त होणारे आयुष्य वाचवण्यासाठी, व्यसनापासून मुक्त होण्यासाठी फक्त एक फोन करा आणि आपलं उद्ध्वस्त होणारे आयुष्य वाचवा। संपर्क आत्मशक्ती व्यसनमुक्ती केंद्र। आमच्याकडे राहण्याची, जेवणाची आणि औषधाची उत्तम सोय असेल। आमचा पत्ता घर नंबर 273 मीरा बंगला EME कॉलनी, नगर पाथर्डी रोड, वडारवाडी, भिंगार, अहमदनगर। मोबाईल नंबर आहे 75 58 66 75 48 आणि दुसरा नंबर आहे 84 59 31 75 48। अवश्य संपर्क साधा। धन्यवाद। प्रेयसीच्या मुलाचा प्रियकराने केला खून, 4 वर्षाच्या मुलाने उलटी केल्याने हत्या। नाशिकमधील आरोपी बिबवेवाडी पोलिसांकडून जेरबंद। प्रेयसीच्या 4 वर्षाच्या मुलाने उलटी केल्याने प्रियकराने त्या मुलास बेदम मारहाण केली। बेदम मारहाणीत मुलाचा मृत्यू झाल्याचे उघडकीस आल्यानंतर प्रियकराला बिबवेवाडी पोलिसांनी अटक केली। महेश कुंभार, राहणार पंचवटी, नाशिक असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे। वेदांश वीरभद्र काळे, वय वर्ष 4, राहणार बिबवेवाडी असे मारहाणीत मृत्युमुखी पडलेल्या मुलाचे नाव आहे। 4 वर्षाचा मुलगा वेदांश खाटेवरून खाली पडल्याने बेशुद्ध पडल्याचा बनाव करून त्याची आई पल्लवीने त्याला मंगळवार पेठेतील कमला नेहरू रुग्णालयात दाखल केले होते। 2 सप्टेंबर रोजी त्याचा मृत्यू झाला। शवविच्छेदन अहवालात वेदांशचा मृत्यू बेदम मारहाणीमुळे झाल्याचे वैद्यकीय तज्ज्ञांनी नमूद केले होते। त्यानंतर बिबवेवाडी पोलीस ठाण्यात वरिष्ठ पोलीस निरीक्षक मंगल मोढवे, गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक मनोजकुमार लोंढे, उपनिरीक्षक शशांक जाधव, विजय लाड, अंकुश केंगले, नितीन धोत्रे, आदिती बहिरट यांनी वेदांशची आई पल्लवीकडे चौकशी केली। चौकशीत पल्लवी 3 महिन्यांपासून बिबवेवाडीत राहत होती। तिचे नाशिकमधील महेश कुंभार याच्याशी प्रेमसंबंध असल्याचे तपासात उघडकीस आले। पल्लवी मुलाला घेऊन आरोपी महेशच्या घरी गेली होती। 1 सप्टेंबर रोजी रात्री जेवण केल्यानंतर वेदांशने उलटी केल्याने तो चिडला, त्याला झाडूने मारहाण केली। वेदांश बेशुद्ध पडल्यानंतर त्याला नाशिकमधील सिव्हिल रुग्णालयात दाखल करण्यात आले। त्यानंतर दोघांनी त्याला मंगळवार पेठेतील कमला नेहरू रुग्णालयात दाखल केले। उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला। पोलिसांनी आरोपी महेशला अटक केली असून संबंधित गुन्हा नाशिकमधील पंचवटी पोलीस ठाण्यात तपासासाठी सोपवण्यात आला। पोलीस उपायुक्त R. राजा यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांच्या पथकाने तपास केला।